माझा देव. संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नावाच्या नर्तकीच्या कन्या होत्या. त्या दिसायला अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि गायनात निपुण होत्या. त्यांचे सौंदर्य इतके अद्भुत होते की त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. अनेक श्रीमंत लोक, जहागीरदार, राजे महाराजे त्यांच्याशी विवाह करण्यासाठी किंवा त्यांना आपल्या दरबाराची शोभा बनवण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. त्या काळी नर्तकीच्या मुलीला समाजात मानाचे स्थान मिळत नसे, पण कान्होपात्रा यांचे मन सांसारिक सुखात किंवा वैभवात मुळीच रमले नाही. त्यांना विठ्ठलाचा ध्यास लागलेला होता. विठ्ठल हाच आपला खरा पती आणि सर्वस्व आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा, संपत्तीचा आणि विवाहाच्या प्रस्तावांचा जाहीर त्याग केला आणि त्या पंढरपूरला येऊन विठ्ठल भक्तीत लीन झाल्या. पंढरपुरात येऊन त्या सुंदर अभंग रचू लागल्या आणि गाऊ देखील लागल्या. कान्होपात्रा यांच्या सौंदर्याची चर्चा विजापूरच्या सुलतानाच्या कानावर पडली. तेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांना कान्होपात्रीला आणण्यास पाठवले. सैनिकांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला वेढा घातला. आता कान्होपात्रे समोर दोनच पर्याय उरले होते. एकतर सुलतानाची दासी होऊन परतंत्र पण विलासी आयुष्य जगणे किंवा आपल्या भक्तीचे रक्षण करणे. त्यांनी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आश्रय घेतला आणि पांडुरंगाकडे आळवणी केली, नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा जातो गा विठ्ठला. सुलतानाचे सैनिक मंदिरात प्रवेश करणारच इतक्यात कान्होपात्रा यांनी विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवले. त्यांची भक्ती इतकी पराकोटीची होती की त्यांनी विठ्ठलाच्या चरणावरच आपले प्राण अर्पण केले. असे म्हटले जाते की त्यांचे जे तेज आहे ते विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. कान्होपात्रा यांनी संपत्तीचाच नाही तर आपल्या प्राणाचा आणि देहाचाही त्याग केला, पण आपल्या भक्तीला डाग लागू दिला नाही. पुरुष प्रधान आणि जुलमी सत्तेसमोर न वागता त्यांनी आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण केले. आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात जिथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले होते तिथे एक तरटीचे झाड आहे. संत कान्होपात्रा यांचा त्याग वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण मानला जातो. संत कान्होपात्रा यांची कथा आपल्याला शिकवते की लादलेले पारतंत्र्य आणि सोन्याची साखळी स्वीकारण्यापेक्षा आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि तत्वांसाठी स्वाभिमानाने जगणे कधीही श्रेष्ठ असते. म्हणूनच आज शेकडो वर्षे उलटूनही त्यांची भक्ती आणि त्यांचा त्याग संपूर्ण महाराष्ट्रासाठी वंदनीय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.